आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। दंडकारण्यामध्ये माओवादी संघटनेला मोठा हादरा बसलाय। तेलंगणाच्या भद्रादी इथे तब्बल 64 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 16 महिला माओवाद्यांचा सुद्धा समावेश आहे। भद्रादीचे पोलीस अधीक्षक रोहित राज यांच्या समोर ही आत्मसमर्पणाची प्रक्रिया पार पडली। तेलंगणात गेल्या 3 महिन्यात 122 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। तर दंडकारण्यामध्ये माओवादी संघटनेला मोठा हादरा बसतोय। तेलंगणाच्या भद्रादी इथे तब्बल 64 माओवाद्यांनी एकाच वेळेला आत्मसमर्पण केलं। यामध्ये मोठ्या संख्येने महिला माओवाद्यांचा सुद्धा समावेश आहे। एकूण 16 महिला माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळते। भद्रादीचे पोलीस अधीक्षक रोहित राज यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पणाची प्रक्रिया पार पडली। गेल्या 3 महिन्यांचा विचार केला तर गेल्या 3 महिन्यात तेलंगणात तब्बल 122 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय आणि हे मोठं यश सुद्धा मानलं जातंय। महेश तिवारी आपल्याला अधिक माहिती देतात। महेश, आत्मसमर्पणाची सगळी प्रक्रिया कशी पार पडली, कुणाकुणाचा यामध्ये समावेश आहे? ज्ञानदा, आता माओवाद्यांचा हा TCOC विशेष अभियान सुरू आहे। या अभियानात माओवादी संपूर्ण दंडकारण्यात एप्रिल ते मे पर्यंत मोठ्या घातपाती कारवाई करण्याचा प्रयत्न करतात। तर पोलिसांचं सर्चिंग ऑपरेशन संपूर्ण दंडकारण्यात सुरू आहे। गडचिरोली असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, त्या पार्श्वभूमीवर पोलीस आत्मसमर्पण मोहिमेसंदर्भात सुद्धा जनजागृती करतायत आणि पोलिसांचे विशेष अभियान आता जे वाढलेले आहेत दंडकारण्यात, त्याचा दबाव आल्यामुळे आज 64 माओवाद्यांनी भद्राद्रीच्या पोलीस अधीक्षकासमोर आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यामध्ये DVC रँक हा मोठा रँक मानलं जातं। उपविभागीय अधिकाऱ्याच्या रँकचं त्या संघटनेत महत्व आहे। त्या DVC रँक सोबतच जनमिलिशिया आहे, एरिया कमिटी सदस्य आहेत आणि स्थानिक दलम सदस्य, या अशा 64 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। त्याच्यामध्ये काही मोठे कॅडरचे माओवादी आहेत आणि 16 महिला माओवाद्यांचा यात समावेश आहे। शस्त्रासह त्यांनी आज आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना आत्मसमर्पण योजनेनंतर जी मदत दिली जाते ती मदत देण्यात आलेली आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच माओवाद्यांचं हे आत्मसमर्पण आहे, त्यामुळे माओवाद्यांच्या संघटनेला हादरा बसलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2026 मार्च पर्यंत माओवाद भूमिका जाहीर केली होती, त्याला अनुसरूनच कुठेतरी अगदी बरोबर आहे। आणि पोलिसांचं सुद्धा एक मोठं यश म्हणावं लागेल की गेल्या 3 महिन्यात 122 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल। इकडे हिंगोलीमध्ये मंत्री नितेश राणेंच्या विरोधात मल्हार क्रांती सेना संघटना आक्रमक झाली। मटण विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला गेला। तर राणेंनी स्वतः कोकणात चिकन मटणचं दुकान टाकावं, त्यांना 11,111 रुपये बक्षीस म्हणून देऊ असं आवाहन सुद्धा संघटनेनं केलंय। अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेत अभिषेक केला। यावेळी त्यांनी मल्हार हे नाव अयोग्य गोष्टींसाठी वापरलं जात असल्याचं म्हणत खेदही व्यक्त केला। नाशिकच्या हिंदू खाटीक समाजानं मंत्री नितेश राणेंच्या निर्णयाला झटका दिलाय। हलाल पद्धतीनंच मटण विकण्याचा निर्धार खाटीक समाजानं केलाय। तर खाटीक समाजाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिकाही घेण्यात आली। मल्हार झटका सर्टिफिकेटबाबत एकतर्फी निर्णय घेणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया हिंदू खाटीक महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी दिली आहे। हिंदू खाटीक समाज आणि मुस्लिम खाटीक समाज अनेक वर्षांपासून एकत्र राहतो, यावरती या निर्णयाचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल असंही त्यांचं मत आहे। नितेश राणे संधी साधू राजकारणी आहेत, त्यांना योगी व्हायचं आहे की काय बनायचंय हे आपल्याला ठाऊक नाही। मात्र भाजपच्या काही प्रस्थापित नेत्यांसाठी नितेश राणेंचं असं बोलणं धोक्याची घंटी असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। मल्हार सर्टिफिकेटवरती मल्हार या नावाला महाराष्ट्र राज्य खाटीक समाजाचे अध्यक्ष कृपाल तुमाने यांनी विरोध केलाय। कुठलंही नाव द्या पण देवी देवतांचं नाव देणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। पुण्यामध्ये बेरोजगारांना नोकरी मिळावी यासाठी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे कुणाल राऊत हातात आणि पायात बेड्या घालून थेट मंचावर पोहोचले। यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड केली गेली। हातात बेड्या घातल्या कारणामुळे सरकार दडपशाही करतंय, मात्र आम्ही आता थांबणार नाही, या बेड्या घालून आम्ही मुंबईपर्यंत चालत जाऊ आणि रोजगारासाठी विधानसभेला घेराव घालू असा इशारा कुणाल राऊत यांनी दिला। ठाण्यात 14 वर्षांखालील मुलाला वाहन चालवायला दिल्यामुळे ठाणे पोलिसांनी पालकांवर गुन्हा दाखल केला। कारवाईत पोलिसांनी पालकांकडून 10,000चा दंड वसूल केला। रवींद्र धंगेकरांनी बॅनरबाजी करत आमदार हेमंत रासरेंना लक्ष्य केलं। कसबा विधानसभेत नियमित पाणी देणार असं आश्वासन देत
विधानसभेत मतं मिळवली, पण आता मात्र प्रत्यक्षात घरोघरी पाण्याचे मीटर बसवून अन्यायकारक पद्धतीनं पाणीपट्टी वसूल केली जाते, अशी टीका धंगेकरांनी केली आहे. पुण्यामध्ये नगर रोडवरती होणारी सततची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेनं काही महत्त्वाचे बदल केले आहेत. वाहतूक सिग्नल फ्री करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाल्याचा दावा ट्रॅफिक डीसीपी अमोल झेंडेंनी केला आहे. तर नाशिकमधल्या रिक्षा चालकांची मुजोरी समोर आली आहे. शालिमार चौकात अनधिकृत असलेल्या रिक्षा चालकानं गाडीचा कट लागल्याच्या कारणातनं थेट मारहाण केली. रिक्षा चालकांची झुंडशाही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नागरिकांनी अनधिकृत रिक्षा चालकांना तात्काळ हटवावं अशी मागणी केली आहे. नाशिकमधील मुजोर रिक्षाचालक मजहर अनवर खानसह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या रिक्षाचालकानं शिवीगाळ करत वाहन चालकाला मारहाण केली होती. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी पुणे पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती मोठी कारवाई केली. 2 दिवसात पोलिसांनी तब्बल 50,94,000चा दंड वसूल केला. बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वडनेरे यांचे महिलेसह असलेले अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवत आरोपींनी त्यांना ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली. या प्रकरणानंतर पोलिसांनी 4 सराईत गुंडांना अटक केली आहे. पुण्यात घरगुती वादामुळे थेट गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधनं पुण्यात वास्तव्य करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दारू पिण्याच्या कारणातनं हा वाद झाल्याची माहिती मिळते. एका सराईत गुन्हेगारानं अगदी सहजतेनं दुकानातनं 80,000ची सोन्याची चेन लांबवली. मीरा रोडच्या शुभलक्ष्मी ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला. तक्रार दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला अटक केली आहे. उल्हासनगरमध्ये धुळवड साजरी करून घरी परतत असलेल्या तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग झाला. दरम्यान विरोध करणाऱ्या तरुणीच्या आईवडील आणि भावाला मारहाण झाली. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. उरण चेनपेटी मार्गावरती अपघात घडला. या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीरत्या जखमी झालाय. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली. याचा एक व्हिडिओ आता समोर आलाय आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातात. मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. इंदापूर, कोलाड आणि माणगाव पुणे राज्यमार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. शिमगोत्सव साजरा करून परतीच्या प्रवासात असलेले चाकरमानी या कोंडीमध्ये अडकले. फडणवीस सरकार राज्यात हेकेखोर पद्धतीनं काम करतंय. महाराष्ट्रातील विवेक या सरकारनं नष्ट केला. कायदा सुव्यवस्थेची वाट लावली असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटलांनी मनावर घेतलं तर आपल्या आणि आपल्या मित्रपक्षाची सत्ता नक्कीच येऊ शकते असं विधान आमदार रोहित पाटलांनी केलं आहे. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.